गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे रिया माने ब्लॉग्स आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे आम्ही आउटिंगला जाणार आहोत. आम्ही कझिन्स सगळे आउटिंगला जाणार आहोत आणि ती आउटिंग आमची जाणार आहे दापोलीला. सो दापोलीला एक रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टचं नाव आहे दरिया सी व्ह्यू रिसॉर्ट. तर बेसिकली दरिया सी व्ह्यू रिसॉर्ट ह्याच्यामुळे आहे बिकॉज बिलाच्या समोरच फेसिंगला सी आहे, समुद्र आहे खूप मोठा आणि तो नजारा खूपच म्हणजे आम्ही जे गुगलमध्ये फोटोज बघितले आहेत तर त्याचनुसार जर सगळं आहे, रूम्स अँड ऑल आहे, तर खूपच एन्जॉय करणार आहोत आम्ही. सो आपण भेटणार आहोत दरिया सी व्ह्यू रिसॉर्टला डायरेक्टली. मध्ये अधूनमधून मी तुम्हाला सगळे चिटचॅट्स आमचे कझिन्सचे गाडीमधले चिटचॅट सगळे सांगणारच आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि असेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हाय गाईज, आता आम्ही निघालो आहोत दापोलीला आणि आता तिकडे आम्हाला नीरज भेटणार आहे आधी पनवेलला. मग आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहोत. तिकडे येणार डायरेक्ट तिकडे येईल. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बाली उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. मारपूल जाऊ दे, सरळ कर पाली जाऊ दे पुढे, कशी जाऊ दे सरळ जाऊ दे, पुढे घे. अरे पुढे घे ना, जाऊ दे. खोपडी तोड साले. क्यों आगे पीछे डोलते हो मोरों की तरह, डोलते हो घुंघरू की तरह, देखते हो. हॅलो गाईज, आता आपण आलोय नीरजच्या गाडीत. अच्छा, मग अशी होतो अक्षरच्या गाडीत. नमस्कार. रोम भाइयों. आता पुढचा ब्लॉग ह्या गाडीत नाही. हाय गाईज, सो फायनली आम्ही पोचलो आहोत कोकणात आणि खूपच निसर्ग इकडचा बघण्यासारखा आहे. तुम्ही बघू शकता पावसात तर एक नंबर निसर्ग होतो. सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. कोणाची तरी गाडी अडकलेली आहे आणि आमचे 2 पंटर तिकडे गेले आहेत हेल्प करायला. थांबा, दाखवते मी तुम्हाला. बघा गाईज, ते लोक हेल्प करायला गेलेत. ह्यातून हे समजतं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. आपण दुसऱ्यांची हेल्प केली पाहिजे. A few moments later. Few inches later. 3 weeks later. आम्ही इकडे डबरीवर वडापाव खायला थांबलोय कारण की आम्हाला खूप भूक लागलेली. परत यायचा नात करती का? यावंच लागतंय म्हणजे यावंच लागतंय. एक नंबर नात करती का? यावंच लागते. किती मस्त बाबा वडा. कलाई न छोड़ेंगे हम तोरे बिन हम अधूरे हैं.
बाबा एकदम टेस्टी टेस्टी वडापाव बनवतात. तो सगळं संपलेला आहे आणि एक एक कप चाय और बोला जाए. एक चाय बोलने दीजिए. गुटकू 2 कप चाय बना कड़ा. म्यूजिक. फायनली आम्ही कर्डी बीचला पोहोचलेलो आहे आणि हा तोच बीच आहे जो दर्या सी व्ह्यू रिसॉर्टच्या फेसिंगला दिसतो. फायनली आमची एंट्री झाली आहे दर्या सी व्ह्यू रिसॉर्टला आणि खूप एक्साइटेड आहोत आता आम्ही. सो हे व्ह्यू आहे आमच्या कॉटेजमधून. आम्ही बेसिकली आमचे 3 कॉटेज होते. तिसऱ्या कॉटेजमधून हे व्ह्यू होतं. सो हे आहे आतमधलं कॉटेजमधलं एरिया. इकडे आजूबाजूला सगळी झाडं वगैरेच आहेत. सो म्हणजे ह्यांचं पहिलं कॉटेज 1 आहे, मग कॉटेज 2 आहे, मग कॉटेज 3 असे आमचे 3 कॉटेजेस होते. इकडे काम पण चालू आहे त्यांचं नवीन कॉटेजचं. क्षणं स्वयंवरं इवाळ संवरं. क्षणं स्वयंवरं इवाळ संवरं. तोडुवंदी स्वागतम. आणि हे आहे कार पार्किंगचा एरिया. रिसेप्शन हा त्यांचा स्विमिंग पूलचा एरिया आहे जो 4 to 6 असतो. 4 PM to 6 PM. सो हे आमचं रूम आहे आणि खूपच कम्फर्टेबल आणि कोझी आहे. गॅलरीमधून पण व्ह्यू खूपच छान दिसतो. हा ह्यांचा डायनिंग एरिया आहे. इकडे लंच आणि ब्रेकफास्ट होतं आणि आता आमचा लंचचा टायमिंग आहे. सो आम्ही लंचला इकडे आलो आहोत. आणि इकडे स्विमिंग पूल एरिया आहे आणि समोर सी दिसतो आपल्याला, समुद्र. सो खूपच चांगलं होतं इकडचं. आम्ही भाकरी आणि पनीरची भाजी मागवली आहे. पनीरचे बेसिकली 3 टाईप्सचे भाजी आम्ही मागवलेत. पनीर बटर मसाला, पनीर कढाई आणि पनीर लबाबदार. आम्हाला जास्त पनीर लबाबदार आवडलं, जे स्पायसी होतं. पनीर बटर मसाला खूपच गोड होतं. हा माझा भाऊ आहे. अच्छा, ह्याच्यासाठी कुठे पण रिश्ता असेल तर मला सांगा. कमेंटमध्ये मला बायोडेटा द्या. त्या ह्याच्या नावावर एक बाईक आहे आणि एक 4 व्हीलर आहे. कब हो गई? कब हुआ कब? एक मछली पानी में गई, चला बैग. 2 मछली पानी में गई, चला बैग, चला बैग. 3 मछली पानी में गई, चला बैग, चला बैग, चला बैग. तर ह्या दोघांची स्टंटबाजी काय थांबणार नाही आहे. ते इकडून तिकडून उड्या मारतच चाललेत मारत. स्विमिंग आती है ये दिखाने का तरीका थोडा कॅज्युअल है. आता थोडं मला पण बघून घ्या, कारण की मला एवढंच येतं स्विमिंग पूलमध्ये करायला. आम्ही आता कर्डे बीचला आलो आहोत एन्जॉय करायला. आणि ज्योती, अरे तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से. सो गाईज, इकडेच आमचा दर्या सी व्ह्यू रिसॉर्टचा प्रवास संपतो आणि आम्ही आमच्या घरी जायला निघतो. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप आवडलं आम्हाला सगळीकडचं वातावरण.
मेरे जैसा तू. गाईज सो फायनली मी आता घरी आलेली आहे आणि खूप 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 एन्जॉय केला आणि फक्त आम्हाला प्रवासाचा त्रास झाला आहे खरं सांगू तर, कारण की आम्हाला आमचे लिटरली 12 तास प्रवासामध्येच गेले, 12पेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही. बेसिकली तिथे दर्यावी सी व्ह्यू रिसॉर्टमध्ये अजून जास्त टाईम आम्हाला तिकडे स्पेंड करता आला नाही. जास्त टाईम स्पेंड करता आला असता तर अजून मजा आली असती. त्यांचं चेक इन 12 वाजता होतं, सॅटर्डे 12 वाजता, आणि आम्ही पोचलो तिकडे 1 or 1:30ला समथिंग पोचलो. आमचं चेक इन तेव्हा झालं, बट चेकआउट 10 वाजता जे होणार होतं ते 10 वाजताच करावं लागतं तिकडे. 10 ते 10:30 ठीक आहे, पण त्याहून उशीर नाही करता येत. जर त्याहून आपण उशीर केला एक्स्ट्रा चार्जेस लावतात ते लोक, तेच प्रॉब्लेम आहे. आणि स्विमिंग पूलचं म्हणाल तर स्विमिंग पूलमध्ये पण त्यांचा टायमिंग आहे 4 ते 7 समथिंग आहे. आणि आम्ही खूप थकलेलो ट्रॅव्हलिंगमुळे, झोपलो आणि थोडा टाईम मग नंतर मग 5-5:30ला उठलो आणि स्विमिंग पूलमध्ये गेलो. तर स्विमिंग पूलमध्ये सीन असा होता की तो रिसॉर्ट प्रायव्हेट नसल्यामुळे लाईक म्हणजे प्रायव्हेट नव्हतं आमच्यासाठी, अजून पण खूप सारी माणसं होते, तर थोडं ऑकवर्डनेस क्रिएट होतं, बट इट्स ओके. आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये, केला एन्जॉय. 1 तास स्विमिंग पूलमध्ये गेलो, नंतर आम्ही आलो आमच्या फार्म हाऊसमध्ये, आमच्या विलामध्ये आलो, एन्जॉय केलं, फोटोज काढले, खूप एन्जॉय केलं. इकडेच मी माझा ब्लॉग एंड करते आणि नक्कीच मी तुम्हाला भेटेन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे तो देवदर्शनाचा असणार आहे. सो नक्कीच तुम्ही माझ्या सोबत राहा, मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.